नमस्कार, कसे आहेत सगळे? बरे आहेत ना? तुमच्या इच्छा, आकांक्षा, मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करू देत आणि तुमचा हा दिवस खूप छान जाऊ दे. तर आज आपण भक्त प्रल्हाद विषयी आपण बघणार आहोत. आणि मी मागच्या अभंगामध्ये प्रल्हादचा उच्चार केला होता आणि प्रल्हादाविषयी थोडंसं त्या अभंगामध्ये माऊलींनी सांगितलं होतं. तर त्याविषयी आज आपण भक्त प्रल्हादची आज कथा म्हणण्यापेक्षा त्याची माहिती ऐकूया. कारण का गोष्ट सगळ्यांनाच माहिती आहे भक्त प्रल्हादची. आपण लहानपणी प्रल्हादविषयी भक्त प्रल्हादची आपण गोष्टी ऐकलेल्या आहेत. पण आपल्याला एवढंच माहिती आहे की त्याच्या वडिलांना नरसिंह अवतारात येऊन विष्णूनं मारलं. पण नंतर प्रल्हाद मोठा झाल्यानंतर त्याचं काय म्हणजे उर्वरित आयुष्य त्यानं कसं काढलं हे मी तुम्हाला सांगणार आहे आजच्या या व्हिडिओमध्ये. तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भक्त प्रल्हाद म्हणजे कोण होता. तर भक्त प्रल्हाद म्हणजे हा एक संत मुलगा होता असं हे लहानपणी झालं. पण तो प्रत्यक्षात एक असुर राजा होता. विष्णू याच्यावरील भक्तीसाठी तो ओळखला जातो. आपल्याला विष्णूचा नरसिंह अवतार जो प्रल्हादला आपल्या वडिलांच्या हिरण्यकशिपूच्या याच्या तावडीतनं त्यांनी सोडवलं. त्याचा दुष्ट पिता हिरण्यकशिपू याचा विष्णूंनी नरसिंह अवतारात येऊन त्यांनी त्याचा वध केला. नंतर पुढं प्रल्हादला राजा म्हणून त्याचा राज्याभिषेक केला. विष्णूवरील त्याच्या अखंड भक्तीमुळे तसेच शुक्र हे एक ऋषी होते. त्यांच्या शिकवणीमुळे असुरांचे ते गुरु, तर त्यांच्या शिकवणीमुळे प्रल्हाद असुर व असुरांचा पराक्रमी राजा बनला. प्रल्हाद हा त्याच्या वडिलांपेक्षाही सामर्थ्यवान होता. त्याने आपल्या प्रजेचे प्रेम आणि आदर लाभला. एकही शस्त्र न उचलता व आपल्या चांगल्या वागणुकीमुळे प्रल्हादने तिन्ही जग सहज जिंकून घेतले व इंद्र स्वर्गातनं पळून गेला. इंद्र म्हणजे देवांचा राजा, तो स्वर्गातनं पळून गेला. इंद्रानं ब्राह्मणाचा वेश धारण केला आणि असुरांसह एक श्रोता शोधला व त्याला हिंदू धर्माबद्दल शिकवण्यास सांगितलं. या शिष्यावर प्रसन्न होऊन त्याने त्याला वरदान दिलं की इंद्राने राजाचे पुण्य मागितले आणि म्हणून प्रल्हादचा धर्मही लुटला. तर जेव्हा आपल्याला माहिती आहे नर आणि नारायण हे दोन जे सगळ्यात निपुण असे ते दोन भाऊ, त्याच्या विरुद्ध त्यांनी युद्ध पुकारलं. पण त्यांच्याबरोबर युद्ध करताना युद्ध करत होता. पण त्याला नंतर असं वाटलं की आपण या दोघांबरोबर युद्ध करतोय हे बरोबर नाही आहे, कारण का हे खूप ताकदवान आहेत, त्यामुळे ह्यांच्या पुढं आपलं काही चालणार नाही असं जेव्हा वाटलं प्रल्हादला, त्यावेळेस त्यांनी युद्ध थांबवलं. ज्यावेळेस विष्णूविरुद्ध सुद्धा त्यांनी युद्ध काढलं होतं, युद्ध केलं. पण विष्णूच्या पण नंतर त्याला पश्चाताप झाला की आपण मूर्ख आहोत आणि त्याला असं वाटलं की आपल्या वडिलांच्या वडिलांचा हत्येचा बदला तो घ्यायला उठला. आणि प्रल्हाद हा सगळा विसरला होता की आपण त्याचे भक्त आहोत आणि आपल्याला त्यांनी वाचवलं होतं. हे सगळं तो विसरला होता आणि तो विष्णूविरुद्ध त्यानं युद्ध करायला म्हणून पुकारलं. तर त्या युद्धात तो हरला आणि त्याला पश्चाताप झाला. पश्चाताप म्हणजे त्याला कळालं की आपण मूर्खपणा किती करत होतो. आणि त्याच्यानंतर विष्णूनं त्याला परत एकदा राजा बनवला आणि राज्य करायला सांगितलं. त्यानंतर प्रल्हादचा मुलगा म्हणजेच विरोचन आणि विरोचनचा
मुलगा म्हणजेच बळी म्हणजे वामन अवतारात, जेव्हा विष्णू वामन अवतारात होते तेव्हा वामनाने बळीकडून त्याच्या म्हणजे त्याच्याकडे मागितलं होतं, तर त्यांनी जमीन मागितली वामननी, तेव्हा बळीराजाने त्याला जमीन दिली. तर असा हा बळीराजा अगदीच आपल्या आजोबांसारखा म्हणजे प्रल्हादसारखा होता. तर जेव्हा विरोचनचा वध केला विष्णूनं, तेव्हा प्रल्हादनं आपल्या नातवाला म्हणजेच बळीला त्यानं सांभाळून त्याला मोठं केलं. आणि विष्णूचं म्हणजे प्रल्हाद तर विष्णूचा भक्त होताच, पण त्यानं आपल्या बळीला सुद्धा विष्णूची भक्ती करायला भाग पाडली. तर असा हा भक्त प्रल्हाद. आपण त्याच्याविषयी फक्त आपण त्याच्या वडिलांना कसं मारलं विष्णूनं नरसिंह अवतारात येऊन हे आपल्याला आपण बघितलं होतं, पण त्याच्या पुढची कथा आपल्याला माहीत नव्हती. त्यामुळं त्याची पुढची कथा तुम्हाला मी थोड्याफार प्रमाणात म्हणजे थोडक्यात सांगितली आहे. तर हे कशी वाटली माहिती भक्त प्रल्हादविषयी, तर जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा. आणि असेच तुम्हाला अशाच माहिती आणि अभंग तुम्हाला ऐकायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. जेव्हा तुम्ही सबस्क्राईब कराल तेव्हा असे सगळे व्हिडिओज अभंगच तुमच्यापर्यंत पोचतील. तर आपण पुढच्या भागामध्ये अभंग आणि असेच काही आपल्याला माहीत नसलेल्या गोष्टी मी तुम्हाला सांगेन. तर आपण पुढच्या भागामध्ये भेटूया. मी प्रत्येक वेळेस व्हिडिओमध्ये सांगत राहते की नामस्मरण करा. नामस्मरणानं आपली आपलं मन शांत होतं आणि उत्साह येतो काम करण्याचा. तर नामस्मरण हे करत राहावं. त्यामुळं विठ्ठलाचं कोणत्याही देवाचं तुम्ही करू शकता. मी विठ्ठलाचंच म्हणत नाही आहे, विठ्ठलाचं तुम्ही करा किंवा विठ्ठलाचं करू शकता, गणपतीचं करू शकता, दत्ताचं करू शकता, रामाचं करू शकता. कुठल्याही तुमचा देव जो आवडीचा आहे त्याचं तुम्ही करू शकता. आणि तुम्ही नक्की नामस्मरण चालू ठेवा. काम करत तुम्ही नामस्मरण करू शकता. इवन मोबाईल बघत तुम्ही नामस्मरण मनातल्या मनात तुम्ही करू शकता. तर नामस्मरण करा आणि आपलं मन शांत ठेवा, आपलं मन उत्साही ठेवा. आपण उत्साही राहतो त्यामुळं आणि काम करण्याचा हुरूप येतो. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय.